लोक काय म्हणतील हे 4 शब्द कितीतरी स्वप्न थांबवतात नाही का? कितीतरी गृहिणींचं स्वप्न सुरू होण्याआधीच संपवतात. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? जेव्हा एखादी गृहिणी स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवते तेव्हा सगळ्यात आधी तिला हेच ऐकायला मिळतं, या वयात आता काय नवीन, घराकडे लक्ष दे आधी, व्हिडिओ बनवून काय मिळणार, लोक हसतील, लोक काय म्हणतील, आणि मग ती एक पाऊल मागे घेते. स्वतःवर शंका घ्यायला लागते, खरंच मी हे करू शकेन का? पण एकदा स्वतःला विचारून बघा, हे लोक नेमके कोण आहेत? आपण नवीन कपडे घातले तरी बोलतात, साधे कपडे घातले तरी बोलतात, आपण घराबाहेर पडलो तरी बोलतात, घरी राहिलो तरी बोलतात, यश मिळालं तरी बोलतात, अपयश आलं तरी बोलतात. म्हणजे लोकांचं बोलणं कधीच थांबत नाही. मग आपण आपलं आयुष्य त्यांच्या बोलण्यावर का थांबवायचं बरं? गृहिणी असणं म्हणजे स्वतःची स्वप्न विसरणं नाही. घर सांभाळा, कुटुंबाची काळजी घ्या, पण त्याचबरोबर स्वतःलाही जपा. जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील बनवा, काही नवीन शिकायचं असेल नक्कीच शिका, छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल सुरू करा. कारण सुरुवातीला लोक हसतात, नंतर तेच लोक टाळ्या वाजवतात. पण त्या टाळ्या ऐकण्यासाठी पहिलं पाऊल तुम्हालाच टाकावं लागतं. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुम्ही जगणार आहात, लोक नाही. लोक 2 दिवस बोलतील, तिसऱ्या दिवशी दुसऱ्या कुणाबद्दल बोलायला लागतील. पण जर तुम्ही भीतीपोटी तुमचं स्वप्न सोडलं तर त्याची खंत आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. म्हणून आज एक छोटासा निर्णय घ्या. लोक काय म्हणतील याचा विचार कमी करा आणि मला काय करायचं आहे याचा विचार जास्त करा. कारण तुमच्या स्वप्नांची जबाबदारी लोकांची नाही तर ती तुमची आहे. आणि विश्वास ठेवा, एक दिवस हेच लोक म्हणतील, आपण तेव्हा चुकीचं बोलत होतो, हिने हार मानली नाही म्हणून आज ती इथपर्यंत पोहोचली. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच फॉलो करा. भेटूया परत. बाय.